एवढाच कलर? तर मग काय अजून लावू का? अरे मला असं नाही म्हणायचंय. अरे बाळा, मला ह्या निसर्गापासून बनवलेल्या रंगांमध्ये आणि त्या रंगांपासून बनवलेल्या पाण्यामध्ये ना मला असं तुडुंब न्हावून जावं असं वाटतंय. का अशी रंगपंचमी कुठे खेळली अरे जाते? खेळतात ना बाळा. कुठे? अरे बेटा, आपल्या नाशिक मध्ये तुला माहिती किती छान रंगपंचमी खेळतात. चल तुला काय, मी आज सर्वांना सांगते की नाशिक मध्ये कशा पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडला रंग खेळला जातो. मात्र नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते. होळीच्या 5व्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याचे पेशवेकालीन परंपरा आहे. पेशवे काळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागात राहाडीची निर्मिती करण्यात आली होती. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून राहाडीचे खोदकाम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसापर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. रंगपंचमीच्या दिवशी रंग तयार करून त्यात टाकले जातात. त्यानंतर पुन्हा राहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते. या पेशवेकालीन राहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते. या राहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्षे तितक्याच श्रद्धेने जपली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं राहाड म्हणजे काय, तर जाणून घेऊया राहाड म्हणजे काय. पूर्वी गल्लीतल्या तालिमांच्या पहिलवान लोक असायचे की नाही, त्या मंडळींची कुस्ती प्रदर्शन व्हायचं. त्या प्रदर्शन कुठे व्हायचं, तर एक जागा होती जिला म्हणायचे राहाड. तर त्या राहाडेच्या ठिकाणी जणू काही शक्ती प्रदर्शनाची जागाच असं मानलं जायचं. ठीक आहे. येथे काही काळी कुस्तीचे सामने सुद्धा आयोजित केले जायचे. रंगपंचमीच्या निमित्ताने राहाडीवर ये मग तू पाहून घेतो तुझ्याकडे असा पूर्वसंबंधांचा वादाचा इशारा असं देखील म्हटलं जायचं. किरकोळ हाणामाऱ्या, राहाडा ह्या शब्दप्रयोग दोन समूहातील भांडणं या अर्थाने मराठी भाषेत रूढ झाला. रंगपंचमीच्या दिवशी पक्का नाशिककर राहाडीवर जाऊन रंगात उडी मारूनच येणार. नाशिकमधील लोकांची राहाडवर थप्पा मारल्याशिवाय रंगपंचमी काही पूर्ण होत नाही. आबाल, वृद्ध, तरुण, तरुणी मोठ्या आनंदाने यात सहभागी होतात. जोडीला नाशिकचा ढोल पथक, बेभान नृत्य याची तर सर यायची नाही. याकरता यावे लागेल तुम्हाला आता राहाडीवर. चला तर मग रंग खेळूया. भारतात फक्त नाशिकमध्ये शिल्लक राहिलेल्या राहाड संस्कृतीविषयी आज आपल्याशी विस्तृत अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊयात. पण त्या अगोदर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब बटनवर क्लिक करून मला सबस्क्राईब करा, जेणेकरून यानंतरचे पुढील सर्व व्हिडिओज तुम्हाला अगदी मिनटासरशी भेटतील आणि तुम्हाला प्रत्येक सणांविषयी अशीच मी माहिती पुढे देत राहील. नाशिकची राहाड संस्कृती. भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाला रंगांचा उत्सव साजरा करतात. तसेच काही ठिकाणी तो फाल्गुन कृष्ण पंचमीला अर्थात रंगपंचमीला साजरा करतात. पण नाशिकमध्ये हा रंगांचा उत्सव फक्त रंगपंचमीला साजरा केला जातो. राहाड रंगपंचमी नाशिकची खासियत. रंगपंचमी खेळण्याचा नाशिककरांची पद्धत काही औरच आहे. भारतातील सर्व प्रदेशात हा रंगांचा उत्सव आपल्या वैविध्यपूर्ण पद्धतीने खेळला जातो. त्यातलं नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे राहाडीत येण्यात येणारी रंगपंचमी. राहाडीची उत्पत्ती मुळात आपल्याला पेशवे काळात घेऊन जाते. पेशवे हे खरे राहाडीचे जनक. पेशव्यांनीच 250 ते 300 वर्षापूर्वी दगड आणि चुन्यात या राहाडीचं बांधकाम केलं. राहाडीची जर आपण वास्तुरचना पाहिली तर आपल्याला एक चौरस्कार हौद दिसून येतो. बऱ्याच राहाडींची लांबी व रुंदी आपणास सारखीच आढळून येते. नाशिकमध्ये आधी एकूण 18 राहाडी अस्तित्वात होत्या, पण आता फक्त 4च पाहावयास मिळतात. ते 4 कुठे पाहावयास मिळतात ते आपण आता जाणून घेऊया. पहिला एक आहे काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असणारी शनी चौकातील राहाड. दुसरं म्हणजे
गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजाची रहाड. तिसरी तिवंद्यातील बुद्धा हलवाई जवळची रहाड. आणि चौथी जुन्या तांबट लेणीमधली रहाड. पेशवे काळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या अधिकारात होत्या. त्यानंतर विविध तालमीच्या अधिकारात येऊन आता स्थानिक मंडळाजवळ सामावल्या गेलेल्या आहेत. आता आपण बघूया पहिली रहाड, ती म्हणजे शनी चौकातली रहाड. पेशवे काळापासून असणाऱ्या या रहाडीची ही परंपरा आज शनी चौकातील शनी चौक मित्रमंडळ आणि सरदार रस्ते आखाडा अतिशय परंपरेने जपत आला आहे. शनी चौकातील ही रहाड 12 बाय 12 लांबी व रुंदी अशी आहे. ह्या रहाडीचा रंग गुलाबी ठरलेला आहे. त्याच पद्धतीने इतर रहाडींचे रंग ठरवलेले आहेत. त्यामुळे कुठला इसम कुठल्या रहाडीतून नुकताच डुबून आला आहे हे लगेचच कळते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून रहाडीचे उत्खनन करण्यास सुरुवात होते. त्याचे संपूर्ण उत्खनन झाल्यानंतर तिची विधिवत पूजा केली जाते व नंतर रंग बनवण्यास सुरुवात होते. रंग हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो. पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून ते 4 ते 5 एका भांड्यात गरम करून एकत्र केले जाते. रहाडीचं वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरताना प्राचीन अशा असणाऱ्या बल्ल्यांचाच वापर केला जातो. बल्ल्या म्हणजे काय तर सागवानी लाकडाचे मोठे मोठे ओंडके व रहाडीत आधीच्या रंगांचे पाणी अर्ध रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने पुरले जाते. अशा प्राचीन लाकडी ओंडक्या अर्थात बल्ल्याचा उपयोग फक्त याच रहाडीत होतो. रंग बनवून संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगाची पूजा होऊन तो पहिला रंग सर्वप्रथम शनी चौकातील शनिदेवावर व रास्ते तालमीच्या मारुतीवर टाकला जातो व त्यानंतर दीक्षित घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती पहिली उडी पूर्व दिशेकडून टाकतात. या रहाडीत आपण काही तास डुबलो तर 2 ते 3 दिवस आपल्या शरीरावरचा रंग काही जात नाही. आता आपण दुसरी रहाड कोणती ते बघूया. तर दुसरी रहाड आहे दिल्ली दरवाजा रहाड. पेशवेकालीन या रहाडीची देखभाल आणि मान समस्त तुरेवाल पंचमंडळ यांच्याकडे आहे. वेळे गुरुजीच्या घराण्याकडून विविध पूजा करून झाल्यावर ही रहाड सर्वांसाठी खुली केली जाते. रहाडीचा आकार हा तुलनेने लहान असून त्या रहाडीपासून रंगपंचमीच्या दिवशी मिरवणूक निघते. या रहाडीचा रंग हा केसरी म्हणजेच लाल ठरवलेला असून त्यासाठी पळसाच्या फुलांचा उपयोग केला जातो. तिसरी रहाड म्हणजे तिवंदामधील रहाड जी बुधा हलवाई येथे आहे. पेशवेकालीन रहाडीची धुरा आधी मधल्या होळीमध्ये राहणाऱ्या दीक्षित घराण्याकडे होती, पण काही वर्षांपासून हा मान तिवंदामधील बाळासाहेब जळगावकर यांच्याकडे आहे. तसेच या रहाडीची देखभाल आणि सांभाळ कालाविश्व मंडळ आणि हिंद माता मंडळ यांच्याकडे अनेक वर्षांपासून आहे. बुधा हलवाईच्या समोर तिवंदा चौकात ही रहाड असते. तशी ही रहाड 12 बाय 10ची आहे आणि उंची 12 फूट खोल आहे. रहाडचा रंग पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो. या रहाडीचा रंग पिवळा असतो. आता आपण बघूया चौथी रहाड, तांबट लेनमधील रहाड. ही रहाड उंचीला 15 फूट खोल असून 10 बाय 13 आकार त्याचा आहे. येथील रंग हा केसरी किंवा लालसर असतो. येथील रहाडीची धुरा जुनी तांबटलेन परिसर मंडळाकडे आहे. बाकीची रहाड ह्या आता काही कारणास्तव उघडण्यात येत नाही. रहाडमध्ये आंघोळ करणे याला धप्पा असेही संबोधतात. एकदा धप्पा मारला की बाजूचे 20 ते 25 माणसावर पाणी उडाले म्हणजे समजा. उत्तम सूर मारणारा म्हणजे धप्पा मारणारा व्यक्ती रहाडमध्ये मनसोक्तपणे आनंद घेऊ शकतो. या रहाडीमध्ये धप्पा मारण्यासाठी नाशिकमधूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा पर्यटक येत असतात. या रहाडीचे महत्त्व
असे सांगितले जाते की वसंत ऋतूच्या सुरुवातीला येणारा सण हा रंगपंचमी असून या ऋतूत येणारे आजार जसे गोवर, कांजण्या व देवी यांसारखे रोग लागू नये व हा वसंत ऋतू आनंदाने जाण्यासाठी व लहान मुलांना उन्हाळा बाधत नाही म्हणून या ठिकाणी येऊन राहाडीतील रंगांचे आंघोळ केल्याने या रोगांपासून आपली सुटका होते अशी आख्यायिका असल्याने या ठिकाणी नाशिकमधील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील ज्यांना याची माहिती आहे असे हजारोंनी संख्येने नागरिक येथे येत असतात. या ठिकाणी रंगांनी आंघोळ करण्यासाठी 2.5 वर्षांच्या बाळापासून ते 70 वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंत लोक येऊन इथे रंग खेळत असतात. नाशिकमध्ये पेशवेकालीन 18 राहाडी होत्या. मात्र आजच्या घडीला फक्त शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंदा चौक व तांबट लेनमधील राहाड या 4च उरल्या आहेत. पूर्वी काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा, सरदार चौक, रोकडोबा तालीम, तिवंदा चौक, जुनी तांबट अळी, कादर चौक, फुले मार्केट, सुंदर नारायण मंदिर, वावरे गल्ली, मखमलाबाद, घनकर गल्ली अशा ठिकाणी राहाड होत्या. प्रत्येक राहाडीच्या पूजेचा मान वेगवेगळ्या घरांकडे होता. मात्र रस्ते तयार झाले, काही ठिकाणी झालेल्या दुर्घटना आणि वाढत्या लोकसंख्येमुळे त्या लोप होत गेल्या. पाऊस कमी पडल्यास व पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास यापैकी काही राहाडी बंद ठेवण्याचे भानही बाळगले जाते. त्याआधीही महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर राहाड उघडण्याची परंपरा खंडित केली होती. लोक ही वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यास सहकार्य करतात. तर पाहिलंत मंडळींनो, आपल्या इथे राहाड ही किती सुंदर पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते. तर मलाही असं वाटतं की तुम्ही पण नाशिकमध्ये येऊन या राहाडीचा म्हणजेच आपल्या रंगपंचमीचा आणि रंगांची जी उधळण होत असते त्याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेतला पाहिजे. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर माझ्यासाठी, तुमच्या सर्वांसाठी माझ्याकडून हा एकच निरोप, या रे या, नाशिकला या, सर्वांनी मिळून रंगपंचमीचा आपण आनंद इथे लुटूया. नमस्कार आणि हॅपी रंगपंचमी.